नाशिक जिल्ह्यामध्ये मागील 15 वर्षापासून कोचिंग इथे करत असते. स्वतःची अकॅडमी आहे. सुरुवातीस ज्यावेळेस मी जिल्हा पातळीवर आणि जेव्हा खेळत होतो त्यावेळेस मला असे वाटले होते की कोचिंग ही फार सोपी गोष्ट आहे. पण ज्यावेळेस मी सर्वप्रथम हेमंत पै सरांचा ज्यावेळेस आमच्या नाशिक जिल्ह्याने आयोजित केलेला कोचेससाठी मार्गदर्शक कॅम्प जेव्हा अटेंड केला तेव्हा मला समजले की आपण कोचिंग ही वेगळी गोष्ट आहे आणि खेळणं ही वेगळी गोष्ट आहे. कारण की कोचिंगमध्ये खेळूचे छोटेसुद्धा चुका आपल्याला पकडता आल्या पाहिजे, त्याच्या करेक्शन आपल्याला करता आलं पाहिजे आणि ते सर्व काय मी शिकलो ते फक्त हेमंत पै सरांमुळे. नमस्कार, माझं नाव भाविक मंकोडी आहे. मी पंचवटी नाशिक परिसरामध्ये मागच्या 10 वर्षापासून क्रिकेट प्रशिक्षण देत आहे. काही वर्षापूर्वी मी हेमंत पै सरांचे 10 दिवसाचे 2 क्रिकेटचे प्रशिक्षण शिबिर अटेंड केले होते आणि त्या शिबिरामुळं मला मुलांना शिकवण्यामध्ये खूप चांगलं सहयोग मिळाला. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या जे मला माहीत नव्हत्या आणि सरांच्या शिकवण्याची पद्धत इतकी डाऊन टू अर्थ आहे की कोणालाही ती सहजपणे ती पद्धत ॲक्सेप्ट करता येईल, शिकवता येईल मुलांना त्या पद्धतीची आहे. सर्वांना मी विनंती करतो की आम्हाला या शिबिराचा फायदा आज मागच्या 7-8 वर्ष झाले शिबिराचा फायदा आम्हाला होतो आहे. आपणही शिबिराचा फायदा करून घ्यावा आणि चांगल्यात चांगलं नॉलेज सरांकडनं घ्यायचा प्रयत्न करा. सरांचं मार्गदर्शन हे अमूल्य आहे. तर सरांचा फायदा करा आणि ऑल द बेस्ट. मी नाशिककडनं जिल्हा क्रिकेटही खेळलो आणि नाशिकचा कर्णधारही होतो. कोचिंगमध्ये मी 2010 पासून आहे. परंतु आमच्या कोचिंगला खरा रंग आला जेव्हा आम्हाला हेमंत पै सरांनी आमचं क्रिकेटचं कोचिंगचं सेमिनार घेतलं 2014-2015 साली. त्यानंतर क्रिकेटच्या कोचिंगमधले जे बारकावे आहे, तंत्रामधले, मानसिकतेमधले, हे सर्व आम्हाला समजायला लागले आणि त्याचमुळे आज सिन्नरमध्ये आम्ही खूप चांगलं काम करतो. आज सिन्नरचे बरेच मुलं डिस्ट्रिक्ट खेळलेले, मुली स्टेट खेळलेले, एक मुलगी महिला IPL पण खेळून झालेले आणि रुरल लेवलवर ग्रामीण भागामध्ये आम्ही जे काम करतोय त्याच्यामध्ये पै सरांनी दिलेल्या कोचिंगचा खूप मोठा हातभार आम्हाला लागलेला आहे. Hi sir, and hello everyone. I'll give my small introduction. Myself, Valentine Macardo from Nasik district, state Maharashtra. This is regarding the seminar that Sir Hemant Pai sir had conducted in the year 2011-12 and 12, and I was playing up to the age of 56. Now I'm 66. Coming to the point of passion, sir's seminar which I had attended. In the year 2007 when I joined the association as a coach. So this is the coaching seminar which sir held in 2011-12 and 12-13 of 10 days. To be very sincere, I was zero in the knowledge about cricket. I was very good, a good all-rounder, but we didn't know anything. The reason behind all that is that we never had anybody to teach us all these things. We didn't know what is front foot defense, back foot defense. We knew what it is, but we didn't know which ball we should go, which ball we should select to go in for the front foot, for the defensive stroke, for the drives, or whatever it may be. There are various strokes, bowling, fielding, throws, etc., which sir will tell you everything in detail. So to be sincere, in the first 10 days, in the first year that sir had conducted the seminar, I was not so sincere and listening to him. He asked me some questions which I felt very embarrassing, I couldn't answer. But then the second year when he came, that time I paid attention, which today helps me and helped many of the children that I am coaching here in Devlali. So all the budding players, I am saying players because sir is going to conduct a seminar, that is what I heard. He is going to conduct the seminar for the coaches, but I would say even the players who later on can become coaches should attend this